नमस्कार बालमित्रांनो. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण नाऊनचे 4 प्रकार पाहिले. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी अब्स्ट्रॅक्ट नाउन पाहिजे आहे. ठीक आहे. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नसेल अशी आशा आपण करू आणि या ठिकाणी अब्स्ट्रॅक्ट नाउनला सुरुवात करू. व्हॉट इज मीनिंग ऑफ अब्स्ट्रॅक्ट नाउन? अब्स्ट्रॅक्ट नाउन मीन्स द नेम ऑफ एन इमोशन, फीलिंग, क्वालिटी अँड आयडिया. अंडरस्टँड? असं नाव असतं अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला इमोशन, फिलिंग आणि क्वालिटी आणि आयडिया या गोष्टी माहिती होतात. याच्यावरून ओळखायचं आपण अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आता आपण एक सांगते, जेव्हा आपण एखादी गोष्ट डोळ्याने पाहू शकतो ती अब्स्ट्रॅक्ट नाउन केव्हाच होणार नाही. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे या ठिकाणी एखादी गोष्ट आपण डोळ्याने पाहू शकत नाही, फक्त त्याची आपण कल्पना करू शकतो, त्याला म्हणायचं अब्स्ट्रॅक्ट नाउन. कल्पना म्हणजेच आता या ठिकाणी हवा आहे. हवा आपल्याला या ठिकाणी डोळ्याने दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ असा नाही की ती काय होऊ शकेल, अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये आपण इन्क्लूड करू शकतो त्याला. असं होऊ शकणार नाही. अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये एअर येणारच नाही. हवा ही या गोष्टीची आपल्याला स्पर्श करू शकते. ती हवा आपल्याला स्पर्श करून जाऊ शकते. स्पर्श ही करू शकत नाहीत अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये. फक्त आपण या ठिकाणी त्याचा विचार करू शकतो, कल्पना करू शकतो, म्हणूनच त्याला अन आयडिया म्हटलेला आहे या ठिकाणी. अंडरस्टँड? तर या ठिकाणी तुम्ही जर प्रॉपर नाउन घेतलं, प्रॉपर नाउन आपण डोळ्याने पाहू शकतो. आपण एखादा तुकाराम म्हटलं, महेश म्हटलं, एखादी गर्लचं नाव घेतलं, एखादी ऋषिता वगैरे, या मुली काय होतात या ठिकाणी, मुली मुलगा या ठिकाणी समोर डोळ्यासमोर दिसतात, त्यांचे नाव घेतल्या आपल्याला या गोष्टी समोर दिसतात ना, त्याच्यामुळे प्रॉपर नाउन तर अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येऊ शकत नाही. कॉमन नाउन म्हटलं आपण या ठिकाणी, गर्ल म्हटलं कोणतीही मुलगी आहे असं समोर पर्टिक्युलर आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर माउंटेन म्हटलं, पर्वत डोळ्यासमोर दिसतो की नाही. त्याचबरोबर आपण या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउनचं घेतलं, फॅमिली घेतलं, ग्रुप ऑफ चिल्ड्रन घेतलं की समोर चिल्ड्रन समोर दिसतात. फॅमिलीमध्ये सर्वच ग्रँडफादर, ग्रँडमदर, सर्व पॅरेंट्स, परत चिल्ड्रन समोर दिसतात ना डोळ्यासमोर. त्यामुळे कलेक्टिव्ह नाउनचा आणि अब्स्ट्रॅक्ट नाउनचा तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल. प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन तर अजिबात या ठिकाणी अब्स्ट्रॅक्ट नाउन सारखे नाही, ते समोर डोळ्याने दिसतात. अंडरस्टँड? या ठिकाणी त्याचबरोबर मटेरियल नाउनचा आपण विचार करू. मटेरियल नाउन म्हटल्यानंतर आपण शुगर असेल, परत त्याचबरोबर ऑइल असेल, वॉटर असेल, गोल्ड असेल, हे समोर जर आपण घेतलो तर काय होणार, ते समोर डोळ्यासमोर दिसणार आहेत आपल्याला. परंतु अब्स्ट्रॅक्ट नाउन डोळ्यासमोर दिसतच नाही, फक्त ती एक कल्पना आहे, फिलिंग आहे, क्वालिटी आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण त्याचे प्रकार पाहू. देर आर 3 काइंड्स ऑफ अब्स्ट्रॅक्ट नाउन. फर्स्ट इज क्वालिटी. क्वालिटीमध्ये काय दर्शवलं जातं? क्वालिटीमध्ये गुण दर्शवलं जातं. गुणाचं या ठिकाणी दर्शन होतं. जसं की आपण आता ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हटलं कोणती वस्तू आहे का डोळ्यासमोर, असं वस्तू, एखादा व्यक्ती काही समोर येतो का? नाही. गुण दाखवले जाते, त्याची क्वालिटी दाखवली जाते. त्याच्यामुळे ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिक आहे. महेश इज ऑनेस्ट बॉय. या ठिकाणी ऑनेस्ट काय आहे? ही एक कल्पना आहे, त्याचबरोबर ही एक काय आहे? भावना आहे, फिलिंग आहे. याच्यामुळे या ठिकाणी काय केलं जातं? त्याचं गुणदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळं ही क्वालिटी काय? अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. त्याचबरोबर विजडम, शहाणपणा. या क्वालिटीमध्ये फक्त गुणांचं दर्शन दिसतंय, गुण दिसतात. त्याच्यामध्ये गुण जर दाखवले तर या प्रकारामध्ये अब्स्ट्रॅक्ट नाउनचा समावेश होतो. दुसरा स्टेट, स्थितीदर्शक, अवस्था. एखाद्या गोष्टीची अवस्था दाखवत असतील. अवस्था म्हणजे कल्पना. आता पॉवर्टी म्हटलं तर तुम्ही कल्पना करू शकता, पॉवर्टी म्हणजे काय? दारिद्र्य, त्याची स्थिती चांगली नाही, हलाखीची आहे, तुमच्या समोर विचार येतात, समोर कल्पना करू शकतो तुम्ही, आणि त्याची ती अवस्था आहे पॉवर्टी म्हणजे. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीडम. फ्रीडम म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा, फ्रीडम कसं असतं? एकदम मुक्तपणा आहे, या ठिकाणी स्वातंत्र्य आहे, ही एक अवस्था आहे. तुम्ही ही अवस्था दाखवायची असेल तर त्यालाच काय म्हणतात? अब्स्ट्रॅक्ट नाउन. ठीक आहे. त्याचबरोबर ऍक्शन आहे. कृतीदर्शक पण जे शब्द असतात ते अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येतात. जसं की आता आपण पाहू, या ठिकाणी मुवमेंट आहे, थिफ्ट आहे. चोरी म्हटलं तर चोरी काही वस्तू आहे का? व्यक्ती आहे का? नाही. चोरी करणारा व्यक्ती असू शकतो. त्या व्यक्तीची या ठिकाणी काय ऍक्शन जी आहे ते दाखवायचं काम अब्स्ट्रॅक्ट नाउन करत असतं. ठीक आहे.
आता या ठिकाणी abstract noun बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून पाठवा. जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण ते सॉल्व्ह करू. मनापासून प्रयत्न करू तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. फक्त तुम्ही काय करा, या ठिकाणी व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि आपलं जर चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. बाय एव्हरीवन.